नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुदीक्षा आय एसमध्ये. आणि आज आपल्या एक्सप्लेन गुरु सिरीजमध्ये आपण NCRB क्राईम इन इंडिया रिपोर्ट, जे आत्ता लेटेस्ट रिपोर्ट आलेली आहे ऑगस्ट 2022मध्ये, त्याच्याबद्दल माहिती घेऊयात. तर ह्या रिपोर्टमध्ये आपण बरेचसे असे गोष्टी आहेत, म्हणजे हे NCRB रिपोर्ट कोण प्रिपेअर करतं आहे, हू प्रिपेअर्स इट, हाऊ इट इज प्रिपेअर्ड, म्हणजे कसं बनवलं जातात. आणि ह्याच्यात एक दोन कन्सेप्ट्स आहेत, म्हणजे एक लिमिटेशन्स काय आहेत ह्या रिपोर्टचे, लिमिटेशन्स काय आहेत. परत दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे प्रिन्सिपल ऑफेन्स रूल, ह्या गोष्टीबद्दल माहिती घेऊयात. तर हे NCRB काय आहे? इट इज अ नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो. क्राईमचं जे रेकॉर्ड्स मेंटेन करतं दॅट इज NCRB, आणि ते रिपोर्ट ॲन्युअल रिपोर्ट जनरेट करतात. तर आपण अजून माहिती घेऊयात आणि हाऊ त्याचे लिमिटेशन्स काय आणि प्रिन्सिपल ऑफेन्स रूलबद्दल अधिक माहिती घेऊयात. तर क्राईम इन इंडिया हे जे ॲन्युअल रिपोर्ट आहे हे स्टॅटिस्टिक्स ऑफ 2021 इयर्सचं आहे. हे एक ॲन्युअल रिपोर्ट आहे क्राईम इन इंडिया, विच इज पब्लिश्ड बाय नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो. आणि 2021मध्ये असं म्हटलं गेलं की 7.6% डिक्लाईन झालेलं आहे कम्पेअर्ड टू 2020. आणि क्राईम रेट पर लॅक ऑफ पॉप्युलेशन इज 445.9, म्हणजे 445 क्राईम प्रत्येक लाखा पॉप्युलेशनच्या मागे होतात 2021 प्रमाणे, जे कमी झालेलं आहे. आधी 487.8 होत होते 2020मध्ये, 2020मध्ये. ओके, देर इज अ ट्रेंड ऑफ डिक्रीज, म्हणजे ट्रेंड म्हणता येत नाही, देर इज अ डिक्लाईन इन कम्पेअर्ड टू 2020. तर आता आपण जे प्रश्न आपल्याला राहिले होते, हाऊ आणि हू NCRB. तर NCRB हू कोण आहे? नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो काय? एस्टॅब्लिश्ड इन 1986. कशासाठी? कंपाईल अँड कीप रेकॉर्ड्स ऑफ डेटा ऑन क्राईम, म्हणजे डेटा कंपाईल करणे, म्हणजे जे वेगवेगळ्या सोर्सकडनं त्यांना डेटा येईल त्याला एकत्र करणे आणि हे रेकॉर्ड्स मेंटेन करणे, कीप रेकॉर्ड्स डेटा ऑन क्राईम. हे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंडर आहे, जे कलेक्ट करते, कोऑर्डिनेट करते वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट जे रेकॉर्ड्स करतात डेटा, आणि एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन ऑन इंटरस्टेट, एकतर इंटरस्टेट अँड इंटरनॅशनल क्रिमिनल्स. तर हे एक इम्पॉर्टंट आहे टू द रिस्पेक्टिव्ह स्टेट्स. आणि प्लस मेन मेजर आता पब्लिश, जसं हे क्राईम इन इंडिया हा रिपोर्ट ॲन्युअल रिपोर्ट त्यांनी पब्लिश केलेला आहे. तर ह्याचं काम कसं आहे? अंडर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स आहे. कलेक्शन, कोऑर्डिनेशन, एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन, इंटरस्टेट पण आहे आणि इंटरनॅशनल क्रिमिनल्सच्याबद्दल पण आहे, आणि रिस्पेक्टिव्ह स्टेट्समध्ये पण. आणि हे नॅशनल वेअरहाऊस आहे ऑफ फिंगरप्रिंट रेकॉर्ड्स. हे फार इम्पॉर्टंट आहे. नॅशनल वेअरहाऊस फॉर फिंगरप्रिंट रेकॉर्ड्स, इंडियन क्रिमिनल्स ॲज वेल ॲज फॉरेन क्रिमिनल्स. डेटा रिसिव्ड 36 स्टेट. आणि कसं, हाऊ हे कंपाईल कसं करतात रेकॉर्ड? तर जे डेटा रिसिव्ह होतात, म्हणजे 36 स्टेट युनियन टेरिटरीज मिळून, प्लस 53 मेट्रोपॉलिटियन सिटीज, मेट्रोपॉलिटियन इथं यम राहिला, मेट्रोपॉलिटियन सिटीज किंवा पॉप्युलेशन ग्रेटर दॅन 10 lakhs, पॉप्युलेशन ग्रेटर दॅन 10 lakhs ॲज पर 2011च्या सेन्ससप्रमाणे. तर ते जे इन्फॉर्मेशन आहे हे स्टेट युनियन टेरिटरीजमध्ये पोलीस स्टेशन्सला वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये ते रेकॉर्ड होतात, ते रजिस्टर होतात, आणि ते मग व्हॅलिडेट करतं डिस्ट्रिक्ट लेवलला, आणि त्यानंतर परत व्हॅलिडेट करतं नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो. तर ह्या प्रकारे हे डेटा कंपाईल केला जातो. आणि NCRB कोण आहे? ऑर्गनायझेशन 1986च्या अंडर फॉर्म झालेली आहे, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंडर आहे, आणि फिंगरप्रिंट्स ठेवतात. इंटरनॅशनल आणि इंटरस्टेट आणि रिस्पेक्टिव्ह स्टेट्सबरोबर पण त्यांनी डेटा शेअर करतात, तिकडनं डेटा घेतात सुद्धा. आणि 53 मेट्रोपॉलिटियन सिटीजवर किंवा पॉप्युलेशन ग्रेटर दॅन 10 lakhsमधलं हा डेटा रिसिव्ह करतात. ओके, तर आता आपण त्याचा टेक्निकल बॅकग्राऊंड पाहिला NCRBचा. तर NCRBचं काहीतरी लिमिटेशन्स आहेत. तर लिमिटेशन्स म्हणजे काय एक्झॅक्टली? म्हणजे ह्या डेटामध्ये किती ॲक्युरेसी आहे असं म्हणू शकतो. और वेदर दिस क्राईम रेकॉर्ड गिव्ज अ कम्प्लीट पिक्चर, का हे क्राईम रेकॉर्ड कम्प्लीट पिक्चर देतं का?
तर हे इम्पॉर्टंट आहे. तर इकडं एक लिमिटेशन्समध्ये आहे प्रिन्सिपल ऑफेन्स रूल. हा एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. तर ह्याच्यामध्ये काय आहे, केसेस जिथं मल्टिपल ऑफेन्स झालेत, रजिस्टर झालेत, म्हणजे एक केस आहे आणि ह्या केसमध्ये मल्टिपल ऑफेन्स आहेत. समजा इथं आहे रेप, रॉबरी आणि मर्डर. तर एक केस आहे, ह्या केसमध्ये हे 3 ऑफेन्सेस झालेत, मल्टिपल ऑफेन्स झालेत. ह्या तिन्हीमधलं मोस्ट हिनियस म्हणजे एकदम क्रूर, मोस्ट हिनियस क्राईम कोणता आहे, ह्यात मर्डर. आणि त्याला जे मोस्ट स्ट्रिंजंट पनिशमेंट कोणाला दिली आहे त्याला मोस्ट हिनियस क्राईम म्हटलं जातं. तर फक्त मर्डर हा अकाउंट केला जातो. प्रिन्सिपल ऑफेन्स कोणता आहे, 3 मधला मर्डर आहे, मोस्ट स्ट्रिंजंट पनिशमेंट दिलेली मोस्ट हिनियस क्राईम. तर तोच अकाउंटेड आहे NCRBच्या डेटामध्ये. तर रेप हा अकाउंट होत नाही ह्याच्यात, किंवा रॉबरी अकाउंट होत नाही. तर जो पिक्चर दिसेल की इंडियामध्ये किती रेप केसेस आहेत, देन दिस विल नॉट बी इन्क्लुडेड. आणि किती मर्डर आहे तर हे इन्क्लुडेड होईल. तर शॉर्टेज. आणि दुसरा लिमिटेशन्स काय आहेत, अजून लिमिटेशन्स काय आहेत की रिपोर्ट ओनली कंपाइल्स डाटा सबमिटेड एट लेवल. म्हणजे कंपाईल करतं हे डेटा, हे स्वतः का रेकॉर्ड करत नाही, कंपाईल करतं की ॲट लोकल लेवलला इनएफिशियन्सीज और गॅप जे आहे मग त्याचं इम्पॅक्ट होतं फक्त कंपाईल केलेलं. आणि जे लोकल लेवलला इनएफिशियन्सीज आहेत त्याच्यामुळं गॅप डेव्हलप होतात. तर वॅकन्सीज और शॉर्टेज ऑफ पोलीस ऑफिसर्स ॲट लोकल लेवल मे हिंडर द कलेक्शन ऑफ डेटा. त्यामुळं वॅकन्सी किंवा शॉर्टेज असेल तर कलेक्शनचा प्रॉब्लेम येऊ शकतो. रजिस्टर्ड क्राईम रॅदर दॅन ॲक्च्युअल क्राईम. म्हणजे समजा एक रेप आहे, इफ इट इज रजिस्टर्ड देन ओनली इट इज काउंटेड ना. मेनी केसेस आर देअर विच आर नॉट ॲक्च्युअली रजिस्टर्ड और मेन्शन, पण हा क्राईम घडलेला असतो. त्यामुळे इथं परत लोअर फिगर्स आपल्याला दिसून येतात. पण आता एक ह्याच्यात आपण बघू शकतो की 2012च्या बस गँगरेप केस दिल्लीमध्ये झालं होतं, त्यानंतर एक अवेअरनेस डेव्हलप झाला पीपलमध्ये. आणि त्यामुळं आपल्याला तिथं रजिस्ट्रेशन किंवा रिपोर्टिंग ऑफ क्राईम वाढली, इन्क्रीज झाली अवेअरनेसमुळं. तर ते रिपोर्टिंग जसं वाढलं त्यामुळं दिल्लीमध्ये क्राईम रेट, गँग रेपचे किंवा रेपचे केसेस जास्त दिसून यायला लागले. म्हणून कारण का की इट इज गेटिंग रजिस्टर्ड मोर. तर तुम्हाला इथं रजिस्टर्ड क्राईम रॅदर दॅन ॲक्च्युअल क्राईम जो लिमिटेशन आहे तो हळूहळू आता ब्रिज अप होऊ लागलेला आहे. राईज इन क्राईम आणि इन्क्रीज इन रजिस्ट्रेशन ऑफ क्राईम बाय पोलीस आर क्लिअरली 2 डिफरंट थिंग्स. म्हणजे आता तुम्ही म्हणत असेल इंडिया पुअर परफॉर्म करतो, क्राईम रेट वाढतो आहे. इट इज नॉट क्राईम रेट इज इन्क्रीजिंग, इट इज इन्क्रीजिंग रजिस्ट्रेशन. त्यामुळे हे 2ला वेगवेगळ्या ॲस्पेक्टनं, 2ला वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं पाहायचं आहे. तर इन्क्रीज इन क्राईम नंबर्स जे आहेत ते बिगर स्टेटमध्ये जास्त दिसतील, कारण आपण काउंट कसं करतो आहे पर युनिट पॉप्युलेशनमध्ये. पर युनिट पॉप्युलेशन जसं आपण पाहिलं 459 होतं 2021मध्ये आणि 487 2020मध्ये होतं. दॅट इज क्राईम रेट पर लॅक ऑफ पॉप्युलेशन. तर बिगर स्टेटमध्ये हायर पॉप्युलेशन आहे. आणि प्लस अनदर लिमिटेशन काय, ओल्ड डेटावर काम करतो आहे, 2011च्या सेन्ससवर आहे. आणि इन्क्रीज इन क्राईम नंबर्स का वाढले, क्राईम इन्क्रीज का दिसतो रिपोर्टमध्ये आपल्याला, बिकॉज ऑफ सिटिजन सेंट्रिक इनिशिएटिव्ह आहे, EFIR आहे. म्हणजे जे ईज ऑफ रिपोर्टिंग झालेलं आहे, इझी झालेलं आहे, ईज ऑफ रिपोर्टिंग, अवेअरनेस इम्प्रूव्ह झालेला आहे. आणि आता थोडंफार NGOज आहे, कम्युनिटी पार्टिसिपेशन इन्क्रीज झालेलं आहे, सपोर्ट इन्क्रीज झालेला आहे. पीपल आर मोर सिटिजन सेंट्रिक, पोलीस आर मोर सिटिजन सेंट्रिक झालेले आहेत. EFIR असे जे फॅसिलिटीज दिलेले आहेत, बिकॉज ऑफ दॅट मेनी केसेस आर रिपोर्टेड नावडेज. तर आपण आता ह्याच्याबद्दल पाहिलं तर ह्या डेटामध्ये NCRBच्या अजून बरेचसे फॅक्ट्स आहेत. म्हणजे टाईप ऑफ क्राईम, त्यांचे नंबर, फिगर्स, असे बरेचसे फॅक्ट्स आहेत. ते आपल्याला जर वेळ मिळाला किंवा त्याचे इम्पॉर्टन्स वाटलं किंवा कुठं पब्लिसाईज झालं आहे किंवा पब्लिक डोमेनमध्ये त्याच्याबद्दल जास्त डिस्कशन व्हायला लागलं, त्यावेळी आपण त्याला कवर करूया नक्कीच. तर आज इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.